हॅलो मित्रांनो, एमपीएससी मित्र या नवीन युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. या लेक्चरमध्ये विशेष करून रशिया युक्रेन जो कॉन्फ्लिक्ट आता जास्त चर्चेमध्ये आहे ना, त्या कॉन्फ्लिक्टची आपण डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहोत. नेमका संघर्ष काय आणि त्याला युद्धाचं स्वरूप का प्राप्त होतंय ह्याची सगळी इन्फॉर्मेशन या लेक्चरमध्ये आपण डिटेलमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सुरुवात करूया मग. नेमका वाद काय आहे, त्याचा इतिहास काय आहे, रशियाची त्याच्यामध्ये भूमिका काय आहे, युक्रेनची भूमिका काय आहे, युएसएची भूमिका काय आहे, नाटो ऑर्गनायझेशन त्याच्यामध्ये काय म्हणते, अशा अनेक स्टेक होल्डर आहेत. इंडियात सुद्धा एक वेगळं मत आहे त्याच्यामध्ये. असे अनेक स्टेक होल्डर त्याच्यामध्ये आहेत. त्यामुळं त्या सगळ्यांची आपण या लेक्चरमध्ये डिटेल इन्फॉर्मेशन बघणार आहोत. सुरुवात करूया मग आजच्या लेक्चरला. सो लेट स्टार्ट. पहिल्यांदा तर आपल्याला मग मॅपच्या द्वारे, आता पहिल्यांदा वर्ल्ड मॅपच्या द्वारे तुम्हाला समजावून सांगतो की नेमका हा मॅटर काय आहे. तो मुळात आपल्याला कुठल्याही इश्यू समजून घेत असताना जॉग्राफीच्या दृष्टीतून पहिल्यांदा त्याच्याकडे बघणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, तर मॅप आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मग इथं युक्रेनचं लोकेशन जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला युक्रेनचं लोकेशन पाहावंच मिळतं. हा जो एरिया आहे तो युक्रेनचा एरिया आहे आणि इकडे आपल्याला रशिया पाहावास मिळतो. हा टोटल एरिया जो आहे तो रशियाचा एरिया असलेला या ठिकाणी आपल्याला पाहावास मिळतो. आणि युक्रेनची जी ही बाउंड्री आहे इथं मी ड्रॉ करून तुम्हाला दाखवतोय, त्या बाउंड्रीवरतीच खऱ्या अर्थानं दोन कंट्रीमध्ये क्लॅश सुरू असलेला आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतं. आणि या बाउंड्रीवरती सैन्य डिप्लॉय जवळजवळ 2 आठवडे झाले रशियानं सैन्य डिप्लॉय करायला सुरुवात केली होती. आणि तिथूनच पुढं म्हटलं जात होतं की कदाचित रशिया जो आहे तो युक्रेनवरती अटॅक करण्याच्या तयारीत आहे. आणि युएसएनं पहिल्यांदा अशा प्रकारचं स्टेटमेंट दिलं होतं की रशिया अशा प्रकारची कारवाई करतो. युक्रेन तर त्याच्या विरोधात रिटॅलिएट करतच होता, वेगवेगळी स्टेटमेंट देतच होता. इतर कोणती कंट्री असेल तर ती युनायटेड स्टेट होती. त्यांनी पहिल्यांदा स्टेटमेंट केलं होतं की रशिया अग्रेसिव्ह स्टेप घेण्याच्या तयारीत आहे. त्याचबरोबर नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन जे आहे त्या नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशननं सुद्धा खऱ्या अर्थानं तशा प्रकारचं स्टेटमेंट दिलं होतं. त्यामुळं हे दोघं पहिल्यांदा जास्त न्यूजमध्ये आले. आणि विशेष करून या बाउंड्रीवरती आत्ता खऱ्या अर्थानं संघर्ष सुरू झालेला पाहावयास मिळतो. डायरेक्ट रशियानं काय केलंय, व्लादिमीर पुतीन यांनी परवा दिवशीच युक्रेनवरती अटॅक जाहीर केलेला आहे. दुसरीकडे युनायटेड नेशनची कॉन्फरन्स सुरू होती. युनायटेड नेशनमध्ये चर्चा केली जात होती की कशा पद्धतीनं या बाउंड्री लाईनवरती आपण शांतता प्रस्थापित करू शकतोय, दोन्ही कंट्रीमध्ये सुवर्णमध्ये काढू शकतोय, शांतता प्रस्थापित करू शकतोय. हे बोलणी युनायटेड नेशनमध्ये सुरू असतानाच तिकडं व्लादिमीर पुतीन यांनी काय केलं, युक्रेनवरती अटॅक जाहीर केला. आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने युक्रेन जी कंट्री आहे ना ती खूप छोटीशी, आपला खऱ्या अर्थानं मला वाटतंय महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्ही मिळून जेवढा एरिया आहे तेवढा या युक्रेनचा भूक्षेत्राचा एरिया आपल्याला खऱ्या अर्थानं पाहावयास मिळतो. एवढी छोटी कंट्री आहे आणि त्या कंट्रीवरती रशियासारखी बलाढ्य कंट्री आक्रमण करते. यामुळे काय झाले तर युक्रेनला एक विक्टिम म्हणून जग बघायला लागले. म्हणजे युक्रेनवरती अन्याय होतो हे सगळे सर्वश्रुत आहे, सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं रशियाचे कंडेम जास्त कंट्री आपल्याला करताना पाहावयास मिळतात. विशेष करून ह्या ज्या युरोपियन कंट्रीज आहेत या युरोपियन कंट्री रशियाचा निषेध करताना खऱ्या अर्थानं पाहावयास मिळतात. त्याच्यामध्ये नाटो ऑर्गनायझेशन आहे, युनायटेड स्टेट आहे, त्या विशेष करून याला प्रतिकार रशियाला करताना खऱ्या अर्थानं पाहावयास मिळतात. परंतु डायरेक्ट युक्रेनच्या मदतीला अजून कोण गेलं नाही. फक्त वेगवेगळे सँक्शन्स वगैरे रशियावरती लादणं हे सुरुवात झाली. मग आता हे बाकीचं बघण्याच्या अगोदर आपण पहिल्यांदा काय करूया, हिस्ट्री बघूया. नेमकं याची हिस्ट्री आपल्याला काय सांगते, रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्टची हिस्ट्री आपल्याला नेमके काय सांगते हे हिस्ट्री बघूया. आणि ग्राउंड लेवलला पहिल्यांदा बघूया की सिच्युएशन नेमकी निर्माण काय झाली. पहिल्यांदा तुम्हाला याची रशिया असं का वागतोय याच्या मागची कारण पहिल्यांदा समजावून सांगतो. रशिया असं वागण्याचं पहिलं कारण आहे युएसएसआर. आता रशिया जो अगोदर होता ना तो युएसएसआर होता, म्हणजे सोव्हिएत संघ त्याला मराठीत म्हटलं जायचं. मग बाकीच्या या रशियाचाच पार्ट कोण कोण होतं माहिती आहे का तुम्हाला? बाकीच्या ज्या इथल्या शेजारील कंट्री दिसत आहेत, इस्टोनिया असू द्या, लतवाई असू द्या, लथुआनिया असू द्या, बेलारुस असू द्या, युक्रेन असू द्या, या ज्या काही महत्वाच्या कंट्रीज आहेत ना त्या अगोदर युएसएसआरचाच पार्ट होत्या. परंतु त्यानंतर या कंट्रीमध्ये आंदोलनं वेगवेगळी सुरू झाली युएसएसआरच्या विरोधात आणि त्या आंदोलनाच्या मार्फत त्या कंट्री युएसएसआर मधून स्वतंत्र झाले. आणि राहिला कोण नंतर राहिला रशिया. म्हणजे त्या युएसएसआरला नंतर रशिया म्हटलं जायचं, म्हणजे म्हटलं जायला लागलं केव्हापासून, जेव्हापासून या कंट्री रशियामधून म्हणजे युएसएसआर मधून स्वतंत्र झाले. परंतु हे जे स्वातंत्र्य आहे ते रशियाला न इलाजास्तव मान्य करावं लागलं होतं. म्हणजे रशियापुरतं इलाजच राहिला नाही. जर तिथल्या लोकांचीच मागणी असेल तशा पद्धतीची की युएसएसआर मधून आम्हाला स्वातंत्र्य व्हायचं तर रशिया किंवा युएसएसआर, रशियालाच युएसएसआर म्हटलं जायचं अगोदर, हे सांगितले तुम्हाला ऑलरेडी. मग रशिया त्यावेळेस काय करू शकत नव्हता, न इलाजास्तव त्यांना
ते दबावाखाली त्यांना ते मान्य करावं लागलं. मग आता हे जे स्वातंत्र्य आहे त्यांनी जरी वरवरून मान्य केलं असेल तरी मनापासून रशियानं ते स्वातंत्र्य मान्य केलं नाही. त्यामुळं खऱ्या अर्थानं हे वेगवेगळ्या प्रकारे या भूमीवरती आपला कसा कब्जा निर्माण होईल याचा विचार करत असतात. आणि तशाच प्रकारची विक्टिम जी कंट्री झालेली आहे ती झालेली आहे युक्रेन. समजते तुम्हाला? आणि युक्रेनवरती सुद्धा तशाच पद्धतीची कार्यवाही जी आहे ते रशिया करताना आपल्याला पाहावयास मिळते. मग आता याच्या अगोदर सुद्धा इथं छोटासा जो भाग आहे तो क्रिमियाचा भाग आहे ब्लॅक सीच्या एरियामध्ये. आणि या क्रिमियावरती 2014 मध्ये रशियानं कब्जा केलाय. 2014च्या अगोदर हा जो क्रिमियाचा एरिया होता ना तो युक्रेनचा अविभाज्य भाग होता. परंतु 2014 मध्ये अतिक्रमण करून रशियानं काय केलं तर त्या क्रिमियावरती स्वतःचा कब्जा प्रस्थापित केला. आणि 2014 नंतर खऱ्या अर्थानं जास्त कॉन्फ्लिक्ट जो आहे तो युक्रेन आणि रशियामध्ये व्हायला सुरुवात झाली. आणि तशाच पद्धतीची कारवाई सेम कारवाई 2014 मध्ये जशी कारवाई रशियाने केली होती ना तशाच पद्धतीची कारवाई आता युक्रेनच्या अनेक क्षेत्रांवरती रशिया करताना पाहावयास मिळतो. अटॅक सुद्धा रशियाने केलेला आहे. त्याच्यामध्ये युक्रेनची जी राजधानी आहे कीव्ह, ही कीव्ह जी राजधानी आहे त्या कीव्हवरती रशियानं अटॅक केलेला आपल्याला कालच्यापासून आपण बघतोय. त्याच्यामध्ये अनेक नागरिक युक्रेनचे सामान्य नागरिक सुद्धा मारले जात आहेत, सोल्जर्स मारले जात आहेत, रशियाचे पण सोल्जर्स अनेक त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडत आहेत. आणि विशेष करून युक्रेनचे जे प्रेसिडेंट आहेत झेलेन्स्की त्यांनी सुद्धा खरं तर मिलिटरीमध्ये सहभाग घेतलेला आहे. स्वतः ते ग्राउंड लेवलला ग्राउंडवरती उतरून कार्य करताना आपल्याला पाहायला मिळतात. आर्मीचा युनिफॉर्म सुद्धा त्यांनी स्वतःच्या अंगावर चढवलेला काल फोटो आपण न्यूजमध्ये बघितला होता, तुम्ही पण बघितला असेल. मग हे एक वेगळं आदर्श ते घालून देत आहेत कंट्री पुढे की जोपर्यंत देशाचा प्रत्येक नागरिक जिवंत आहे तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपल्याला लढणं गरजेचं आहे. अशा प्रकारचा संदेश ते देशाला देत आहेत. त्याचबरोबर त्यांनी युरोपियन बाकीच्या ज्या कंट्री आहेत त्यांना असं म्हटलंय की आज हे आमच्या उंबरट्यावर आलेत, आमच्यावर अटॅक करायला आलेत, उद्या तुमच्या सुद्धा उंबरट्यावर येऊ शकतात. म्हणजे एकंदरीत त्यांनी एक भावनिक साथ घातली, जसं की आपण सकाळी लोकसत्ताला डिस्कस केलं की तुम्ही प्रत्येकानं आमच्या मदतीला आता येणं गरजेचं आहे. आणि देशातल्या म्हणजे जगातल्या प्रत्येक कंट्रीला त्यांनी एक प्रकारचं आव्हान केलेलं आहे की आमच्या मदतीला तुम्ही येण्याची गरज आहे, अशा प्रकारचं. आणि त्याच्यामध्ये युनायटेड स्टेटनं सपोर्ट त्यांना दर्शवलाय, नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशननं सपोर्ट दर्शवलाय, युरोपमधल्या अनेक कंट्री आहेत, त्याच्यामध्ये फ्रान्स आहे, जर्मनी आहे, ब्रिटन आहे, अशा वेगवेगळ्या कंट्रीज आहेत. त्या वेगवेगळ्या कंट्रींनी युक्रेनला सपोर्ट केलाय. परंतु तो सपोर्ट जो आहे तो ग्राउंड लेवलला दिसत नाही. म्हणजे डायरेक्ट मिलिटरी सपोर्ट वगैरे दिलेला नाहीये, फक्त वेगवेगळे सँक्शन्स वगैरे लावण्याला सुरुवात केली. मग आता जर्मनीने डायरेक्ट सपोर्ट केलेला आहे की युक्रेन सोबत आम्ही आहोत अशा पद्धतीचा, परंतु मिलिटरी सपोर्ट वगैरे त्यांनी केला नाही. त्याच्यामध्ये ब्रिटननं सपोर्ट केलाय, पण तो ब्रिटननं सपोर्ट कसा केलाय की तर रशियाच्या 5 बँकांवरती वेगवेगळे सँक्शन्स खरं तर ब्रिटनला लावलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये तशाच पद्धतीचे वेगवेगळ्या बँकांवरती रशियाचे सँक्शन्स युनायटेड स्टेटनं लावलेले आहेत. त्याचबरोबर रशियन ज्या कंपन्याज आहेत त्यांच्यावरती सुद्धा वेगवेगळे सँक्शन्स युनायटेड स्टेटनं जाहीर केलेले आहेत. आणि तशाच पद्धतीची कृती जी आहे ती नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन जे आहे त्या ऑर्गनायझेशननं केलेली आहे. परंतु ग्राउंड लेवलला फक्त युक्रेनच स्वतःसाठी लढतोय. युक्रेनच्या मदतीला अजूनपर्यंत कोणतीही मिलिटरी ऑर्गनायझेशन आली नाही, कोणत्याही देशाचे मिलिटरी आलेली नाही किंवा कोणत्याही देशानं तशा प्रकारचा सपोर्ट दिलेला नाही. अशा प्रकारच्या सगळ्या कंट्री त्याच्या सपोर्टमध्ये तर युक्रेनच्या आहेत, परंतु ग्राउंड लेवलला फक्त युक्रेन एकटाच स्वतःच्या रक्षणासाठी लढताना आपल्याला पाहावयास मिळतं. आणि त्याचबरोबर रशियाच्या सपोर्टमध्ये कोण आहे तर रशियाच्या सपोर्टमध्ये डायरेक्ट म्हटलं तर चायना रशियाच्या सपोर्टमध्ये आलेला या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतं. चायनानं रशियाची जी कृती आहे त्याचं डायरेक्ट समर्थन केले. परंतु त्याचबरोबर जे चायनाचे प्रेसिडेंट आहेत त्यांनी रशियाचे प्रेसिडेंट व्लादिमीर पुतीन यांना कॉल करून सुद्धा सांगितलं होतं की चर्चेच्या माध्यमातून शांततेच्या पद्धतीने आपण त्याच्यावरती मार्ग काढायला पाहिजे, अशा प्रकारची विनवणी त्यांनी केली. परंतु ती फक्त पोकळ विनवणी आहे असं आपण म्हणू शकतो. कारण का तर ग्राउंड लेवलला जर आपण बघितलं तर चायना जो आहे तो रशियाला डायरेक्ट सपोर्ट करताना पाहावयास मिळतं. आणि त्याच्यामध्ये मग तुम्ही म्हणाल इंडियाची पोझिशन काय तर इंडियाची पोझिशन आतापर्यंत बॅलन्स्ड राहिलेली आहे. म्हणजे 2014 मध्ये सुद्धा युनायटेड नेशनमध्ये ज्यावेळेस इंडियाला पोझिशन घ्यायची वेळ आली त्यावेळेस ना युक्रेनच्या बाजूने पोझिशन घेतली इंडियानं, ना रशियाच्या बाजूने पोझिशन घेतली. इंडिया याच्यापासून अलिप्त राहिलं. म्हणजे ना निगेटिव्ह वोटिंग केलं ना पॉझिटिव्ह वोटिंग केलं. वोटिंग करणं इंडियानं टाळलं. म्हणजे काय झालं तर न्यूट्रल अप्रोच घेतला. ना युरोपियन कंट्रीसोबत आपल्याला संबंध बिघडवायचे आहेत, ना रशियासोबत आपल्याला संबंध बिघडवायचे आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थानं असा स्टँड इंडिया आतापर्यंत घेत आलेला आहे. आणि आता सुद्धा इंडियानं काय केलं तर शांततेला जास्त महत्त्व दिले. शांतता ठेवण्यासाठी जास्त प्रयत्न इंडिया करताना आपल्याला पाहावयास मिळते. आणि तशा पद्धतीची बोलणी जी आहेत ती रशियाचे प्रेसिडेंट व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत
काल नरेंद्र मोदी यांनी केलेली आपल्याला पाहावयास मिळाली. त्यांनी कॉलवरती त्यांच्यासोबत शांतता प्रस्थापित करण्यासाठी बोलणी केलेली आपल्याला त्या ठिकाणी पाहावयास मिळाली होती. आता ग्राउंड लेवलला नेमकं काय चालू आहे हे आपण झूम स्वरूपातला जो मॅप आहे हा मॅप, त्या मॅपच्या माध्यमातून आपण खऱ्या अर्थानं समजावून घेणं गरजेचं आहे. आता जे तुम्हाला वर्ल्ड मॅपवरती विस्तारित मॅपवरती दाखवलं होतं तो युक्रेन इथं आपल्याला पाहावयास मिळतोय आणि ती जी बाउंड्री आहे कॉन्फ्लिक्टेड बाउंड्री, ती बाउंड्री या ठिकाणी आपल्याला असलेली पाहावयास मिळते. मग आता त्या बाउंड्रीवरती विशेष करून रशिया जो आहे तो कोणत्या भागावरती अतिक्रमण करतोय, तर डोनबास नावाचा एरिया आहे, तर ड्रॉ करून तुम्हाला दाखवलंय. डोनबास नावाचा हा जो एरिया आहे ना, या भागावरती विशेष करून अतिक्रमण रशियाने केले. विशेष करून लोहान्स्क आणि डोनेट्स्क या दोन प्रांतांना रशिया स्वातंत्र्य करू इच्छितोय युक्रेनपासून. आणि रशियाचा याच्यावरती काय युक्तिवाद आहे, तर विशेष करून युक्तिवाद त्यांचा हा होता की लोहान्स्क आणि डोनेट्स्क मधले जे नागरिक आहेत ते मूळ रशियन नागरिक आहेत आणि त्यांचं मत असं आहे, त्या नागरिकांचं असं व्लादिमीर पुतिन यांचं मत आहे की त्या नागरिकांचं मत आहे की आम्हाला रशियाचा अविभाज्य भाग बनवून राहायचा आहे, ना की युक्रेनचा. म्हणजे युक्रेनला ते स्वतःचं सरकार मानत नाहीत आणि इव्हन हे जे इथले जे सेपरेटिस्ट आहेत, जे रिबल लोक आहेत, ते विशेष करून काय करतायत तर रशियाला सपोर्ट करण्याचं कार्य करतायत. तर रशिया सुद्धा यांच्या ज्या कारवाया असतात त्यांना सपोर्ट करण्याचा प्रयत्न करत असतोय. आतापर्यंत प्रयत्न तोच करत आलाय रशिया. आणि ते जे लोक आहेत ते लोक जे रशियाला सपोर्ट करतात परंतु युक्रेनच्या एरियामध्ये राहतात, युक्रेनचे नागरिक आहेत ती जी लोक आहेत ती विशेष करून तिथं त्यांचं सरकार चालवतात. युक्रेनचं सरकार ते मानत नाहीत. त्याचबरोबर रशियन करन्सी जी आहे ती रुबल करन्सी आहे रशियनची, आणि ती रुबल करन्सी इथं ते वापरण्याचा प्रयत्न करत असतात आणि वापरतात सुद्धा ग्राउंड लेवलवरती सुद्धा. आणि त्यामुळं त्याचाच फायदा आता रशियाने घेऊन या दोन प्रांतांशी एक वेगळा करार केला आणि त्या करारामध्ये असं नमूद केलं होतं की यात लोकांचं मत असं आहे की आम्हाला युक्रेनमधून स्वातंत्र्य व्हायचं आहे आणि ते स्वातंत्र्य करण्यासाठी रशियानं आमची मदत करावी. आणि त्या कराराच्या अंतर्गत रशियानं अटॅक केलेला आपल्याला पाहावयास मिळतंय. आणि रशियानं अटॅक जो केलाय ना तो व्लादिमीर पुतिन यांनी अटॅक करायच्या अगोदरच जाहीर केलं होतं की आमचा अटॅक जो आहे तो पूर्ण युक्रेनवरती नसून फक्त या दोन प्रांतांवरती आहे. हे दोन प्रांत स्वातंत्र्य करण्यासाठी आम्ही खऱ्या अर्थानं प्रयत्न करतोय असं त्यांनी त्या करारानंतर नमूद केलं होतं, अटॅकच्या अगोदर नमूद केलं होतं. परंतु आता ही जी राजधानी इथं पाहावयास मिळते आपल्याला, त्या राजधानीवरती रशियानं खरं तर हमला केलेला आपल्याला पाहावयास मिळतं. राजधानीवरती अनेक ठिकाणी रक्तपात झालाय, अनेक ठिकाणी बॉम्बचा वर्षाव करायला सुरुवात केलेली आहे त्यांनी, ते आपण खरं तर न्यूजमध्ये बघू शकतो ना. आणखी अनेक दिवस हे न्यूजमध्ये खरं तर राहणार आहे जोपर्यंत याच्यावरती तोडगा निघत नाही तोपर्यंत. आणि त्याचबरोबर मी युक्रेनविषयी तुम्हाला सांगत होतो, युक्रेनचा एरिया या ठिकाणी, आणि या युक्रेनच्या एरियाचं सुद्धा एक वेगळं महत्व आहे. आणि या एरियावरती रशियानं 2014 मध्ये कब्जा करून ठेवलेला आहे. आता तो जो एरिया आहे तो रशियाच्याच खरं तर ताब्यामध्ये आहे. आणि सैनिक डिप्लॉयमेंट जी केली होती रशियानं, ती सैन्य डिप्लॉयमेंट इथं तुम्ही इमेजच्या माध्यमातून या ठिकाणी बघू शकता कशा पद्धतीनं युक्रेनच्या चौफेर कशा पद्धतीनं रशियानं खरं तर सैनिक डिप्लॉयमेंट केलेले, वेगवेगळे वेपन्स जे आहेत ते डिप्लॉयमेंट केलेले. म्हणजे अगोदरच यांनी युक्रेनला घेरायला सुरुवात केली होती. युक्रेनच्या आजूबाजूनी चक्रव्यूह निर्माण करायला सुरुवात केली होती. आणि त्यानंतर आता ते जे चक्रव्यूह आहे ते आक्रमक झाले युक्रेनच्या विरोधात. आणि युक्रेनचे जे प्रेसिडेंट आहेत झेलेन्स्की यांनी जगातल्या प्रत्येक देशाला मदत मागितलेली आपल्याला पाहावयास मिळते. विशेष करून युरोपियन युनियन जे आहे, युरोपियन कंट्रीज जे आहेत आणि नाटो ऑर्गनायझेशन जे आहे त्यांना सुद्धा मदत मागितलेली खऱ्या अर्थानं डायरेक्टली आपल्याला काल पाहावयास मिळाले होते. त्यामुळे खरं तर ही ग्राउंड लेवलची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे मी तुम्हाला झूम स्वरूपातला हा मॅप दाखवण्याचा खरं तर प्रयत्न केलाय. ही जी रिव्हर आहे ती नायपर रिव्हर आहे. त्यामुळे जॉग्राफी दृष्टीतून नायपर रिव्हर विषयी क्वेश्चन येऊ शकतो. त्यामुळे ही रिव्हर तुम्हाला माहिती पाहिजे. त्याचबरोबर ब्लॅक सी, क्रिमियाचा एरिया कुठं आहे, ब्लॅक सी या समुद्रामध्ये क्रिमियाचा एरिया. त्याचबरोबर हा जो छोटासा सी आहे, समुद्र आहे, तो ओझोव समुद्र म्हणून ओळखला जातो. त्यामुळे हे दोन्ही तुम्ही चांगल्या पद्धतीनं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. हा झाला ग्राउंड रिपोर्ट, म्हणजे नेमकं ग्राउंडला काय चाललंय, त्याचा इतिहास काय आहे नेमका रशियाचा तो तुम्हाला सांगितला. ग्राउंडला नेमकं जॉग्राफिकल सिच्युएशन त्याची काय ती तुम्हाला सांगितली. आता युक्रेनची सिच्युएशन आणि रशियाची सिच्युएशन काय ती तुम्हाला सांगितली. आता आपल्याला काय बघणं गरजेचं आहे, तर आता आपल्याला याच्यामध्ये स्टेक होल्डर कोणकोणते आहेत, याचा जगावरती काय परिणाम होणार आहे हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. आणि इंडियावरती सुद्धा काय परिणाम होणार आहे हे आपल्याला खऱ्या अर्थानं बघणं गरजेचं आहे. मग ते एका ब्लँक पेजवरती चांगल्या पद्धतीने आपण समजावून घेऊयात. इथं आपल्याला पहिल्यांदा आपण समजून घेऊया की याचा वर्ल्ड इफेक्ट काय होणार आहे, म्हणजे जगावर काय परिणाम होणार आहेत याची डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे आपल्याला. पहिलं
तर गॅसच्या किमती वाढणार आहेत. समजते. आणि विशेष करून हा फटका जो आहे तो युरोपियन कंट्रींना बसणार आहे. विशेष करून ते जे युरोपियन युनियनच्या कंट्री आहेत किंवा इतर युरोपियन कंट्रीज आहेत त्या युरोपियन कंट्रींना या गॅसचा फटका बसणार आहे. आता तुम्ही म्हणाल हे गॅसचं प्रकरण नेमकं काय, तर जर्मनीला आणि रशियाला जोडणारी एक गॅस पाईपलाईन आहे. ज्या गॅस पाईपलाईनच्या थ्रू रशिया जो आहे तो जर्मनीला गॅस विकत असतोय, गॅस सप्लाय करत असतोय आणि त्याच्या थ्रू इतर युरोपियन कंट्रींना सुद्धा तो गॅस सप्लाय करत असतोय. मग ती जर खरं तर खऱ्या अर्थानं तो जर मॅप आपल्याला बघायचा झाला तर ते मॅपच्या माध्यमातून तुम्हाला चांगल्या पद्धतीने मी समजावून सांगतो. इथं तुम्ही चांगल्या पद्धतीने तो मॅप बघू शकता. या ठिकाणी इथं जर्मनी आहे. आता ह्या झूम स्वरूपात तुम्हाला एवढं काय कळणार नाही. पहिल्यांदा तुम्हाला वर्ल्ड मॅपवरती त्याचं नेमकं लोकेशन काय ते दाखवतो, त्यानंतर म्हणजे तुम्हाला चांगल्या पद्धतीने ते समजू शकेल. आता इथं जर तुम्ही बघितलं, पहिल्यांदा हे इरेज करूया. इथं या मॅपवरती इथं जर्मनीचा एरिया आहे. ही जर्मनी कंट्री आहे आणि इकडे रशिया हे तर तुम्हाला माहितीच आहे. आणि हा जो एरिया आहे, ही मी जी ड्रॉ करतोय लाईन, ती गॅस पाईपलाईनची लाईन आहे, जर्मनीला आणि रशियाला जोडणारी या समुद्राच्या थ्रू. आणि याच गॅस पाईपलाईन विषयी आता आपण झूम स्वरूपातला मॅप बघूया, म्हणजे तुम्हाला चांगल्या पद्धतीने ते समजून घेता येईल. हा झूम स्वरूपातला मॅप आहे. गॅसच्या 2 पाईपलाईन आहेत खऱ्या अर्थानं. जर्मनीतल्या एकाच ठिकाणाला दोन्ही जोडतात, त्याचं नाव आहे ग्रिप्सवॉल्ड हे नाव आहे जर्मनीतल्या ठिकाणाचं. आणि रशियामध्ये त्या 2 ठिकाणांना जोडल्या जातात. त्याच्यामध्ये एक ठिकाणाचं नाव आहे उस्त लुगा आणि दुसऱ्या ठिकाणाचं नाव आहे वायबोर्ग. या 2 गॅस पाईपलाईन आहे. या गॅस पाईपलाईनच्या थ्रू रशिया जो आहे तो जर्मनीला गॅस सप्लाय करतो, म्हणजे गॅस विकतो असं आपण म्हणू शकतो. आणि या जर्मनीच्या थ्रूच इतर युरोपियन कंट्रींना सुद्धा खरं तर हा गॅस सप्लाय होत असतो. मग आता जर्मनीनं काय केलंय, तर जर्मनीनं डायरेक्ट युक्रेनला सपोर्ट दर्शवलाय स्वतःचा. बरोबर आहे. म्हणजेच याचा अर्थ काय झालाय, तर याचा अर्थ हा झालाय की रशियाला विरोध दर्शवलाय. समजते. त्यामुळे रशिया आता काय करणार आहे, तर या गॅसच्या किमती वाढवणार आहे, जेणेकरून जर्मनीला किंवा इतर युरोपियन कंट्रींना त्याच्यामार्फत अर्थव्यवस्थेला त्यांचा धोका निर्माण व्हावा, अर्थव्यवस्थेला त्यांचा फटका बसावा. त्यामुळे आपल्याला ही गॅस पाईपलाईन खरं तर माहिती असणं गरजेचं आहे. हा जो एरिया आहे तो गुल्फ ऑफ फिनलंडचा एरिया म्हणून ओळखला जातो. हे सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीनं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. मग आता बाकीचे जे काय परिणाम आहेत ते सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता गॅसचा परिणाम झाला, तुम्हाला माहिती आहे गॅसचा परिणाम कसा होऊ शकतो, आणि या गॅसच्या किमतींचा परिणाम इंडियावरती सुद्धा होऊ शकतो. त्यामध्ये काय दुमत असण्याचं कारण नाही. बरोबर आहे. त्याचबरोबर दुसरा की पॉईंट काय असू शकतो, तर दुसरा की पॉईंट हा आहे की ऑइलच्या प्राइसेस ज्या आहेत, विशेष करून क्रूड ऑइल जे आहे, क्रूड ऑइल म्हणजे कच्चं तेल, कच्च्या तेलाच्या ज्या किमती आहेत त्या कच्च्या तेलाच्या किमती वाढताना खऱ्या अर्थानं आपल्याला पाहावयास मिळतील भविष्यामध्ये. त्यामुळे सुद्धा खरं तर ते समजून घेणं गरजेचं आहे. या पेजवरती आपल्याला चांगल्या पद्धतीने ड्रॉ करता येईल. या पेजवरती तुम्हाला समजावून सांगतो. आपण काय बघत होतो, जगावरती काय परिणाम होणार आहेत, जगावरती जे काही परिणाम होत आहेत ते आपण खरं तर समजावून घेत होतो. मग त्याच्यामध्ये विशेष करून पहिला परिणाम आपण बघितला, गॅसच्या किमती वाढणार आहेत, ते तुम्हाला मॅपच्याद्वारे खऱ्या अर्थानं समजावून सांगितलं. आणि याचा फटका जो आहे तो युरोपियन कंट्रींना बसताना पाहावयास मिळतो नाही. त्याच्याच पद्धतीचा इंडियाला सुद्धा याचा फटका जो आहे तो सहन करावा लागणार आहे. त्यामध्ये काय दुमत असण्याचं कारण नाही. त्याचबरोबर त्यानंतर मी तुम्हाला सांगतोय की ज्या कच्च्या तेलाच्या किमती आहेत, ते कच्चं तेल जे आहे त्याच्या किमती सुद्धा वाढताना आपल्याला पाहावयास मिळणार आहेत याच्यामुळे. कारण रशिया सुद्धा एक महत्वाचा सप्लायर आहे, एक्सपोर्टर आहे क्रूड ऑइलचा, कच्च्या तेलाचा. त्यामुळं त्याच्या किमती जवळजवळ पर बॅरल त्याच्या किमती आता $102 पर्यंत गेलेल्या आहेत. आणि त्यामुळं त्याचा परिणाम विशेष करून इंडियाला सुद्धा भोगावा लागणार आहे आणि इतर कंट्रीला तर भोगावा लागणारच आहे. इंडियामध्ये डिझेलच्या पेट्रोलच्या किमती अगोदरपासूनच वाढत आलेला आपल्याला पाहावयास मिळतात. आणि तो जो महत्वाचा परिणाम आहे, तो ज्या किमती वाढत आहेत, तो खरं तर रशिया युक्रेन जो कॉन्फ्लिक्ट भविष्यात सुरू होणार आहे त्याचाच होता. आणि आता तो कॉन्फ्लिक्ट प्रत्यक्षात सुरू झालाय. त्यामुळे खऱ्या अर्थानं ते सुद्धा आपल्याला खरं तर परिणाम भोगावे लागणार आहेत. त्याचबरोबर इंडियामध्ये गोल्डच्या किमती वाढलेल्या आपल्याला पाहावयास मिळाल्या होत्या. त्याचबरोबर शेअर मार्केट कोलॅप्स झालेलं आपल्याला पाहावयास मिळालं होतं. अशा प्रकारचे अर्थव्यवस्थेवरती वेगवेगळे परिणाम इंडियाच्या झाले आणि जगाच्या सुद्धा झाले. हे सगळे परिणाम खऱ्या अर्थानं जगाला भोगावे लागणार आहेत आणि जग आता भोगत आहे. कारण ही प्रत्यक्षात सिच्युएशन अंमलात आलेली आहे आता. त्याच्यामुळे समजतंय तुम्हाला. त्यामुळं खऱ्या अर्थानं हे सगळं आपल्याला हे मिनिमम 4 पॉईंट तर आपल्याला परिणाम म्हणून माहिती असणं गरजेचं आहे. एक विशेष करून नकारात्मक म्हणजे निगेटिव्ह परिणाम काय आहेत याचे, ते निगेटिव्ह परिणाम म्हणून आपल्याला डिटेलमध्ये हे माहिती असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आणखी आपल्याला याच्यामधले जे काही स्टेक होल्डर आहेत महत्वाचे,
जे काय भागीदार आहेत महत्त्वाचे, त्यांची चर्चा वारंवार होते, त्यांच्याविषयीची डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे. मग त्याच्यामध्ये पहिला तर महत्त्वाचा भागीदार आहे रशिया आणि युक्रेन. मग त्या रशिया आणि युक्रेनचं लोकेशन वगैरे डिटेलमध्ये आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, जे की मी तुम्हाला ऑलरेडी दाखवलेलं आहे. समजते. दुसरं याच्यामध्ये येतो नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन ही संघटना. मग या नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन या संघटनेविषयी डिटेल आपल्याला इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. तिसरं, शांतता प्रस्थापित करण्यासाठी युरोपियन युनियन जास्त पिक्चरमध्ये येतं. त्यामुळे युरोपियन युनियन काय आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. युरोपियन युनियन ही कंट्रीचा एक संघ आहे. विशेष करून युरोपियन युनियनची स्थापना शांतता प्रस्थापित करण्यासाठी नाही झाली, तर युनायटेड नेशनची स्थापना शांतता प्रस्थापित करण्यासाठी ती झालेली आहे. त्यामुळं युनायटेड नेशन विषयी आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. आणि युरोपियन युनियनला जे काय झेलेन्स्की यांनी मदत मागितली आहे, मग ते युरोपियन युनियन कंट्रीज कोण आहेत त्यांची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला खऱ्या अर्थानं माहिती असणं गरजेचं आहे. युनायटेड नेशन, मी चुकून युरोपियन युनियन म्हणलो, युनायटेड नेशन हा शांतता प्रस्थापित करण्यासाठी स्थापन झालेला एक संघटना आहे. त्यामुळे युनायटेड नेशन विषयीची सुद्धा डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. त्याचबरोबर प्रत्यक्षात याच्यामध्ये सहभागी म्हणजे डायरेक्ट सपोर्ट युक्रेनला दर्शवणाऱ्या कंट्री आणि रशियाला दर्शवणाऱ्या कंट्रीज कोणकोणत्या आहेत त्यांची डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. विशेष करून युक्रेनचा जर आपण विचार केला तर युक्रेनला सपोर्ट करणाऱ्या कंट्री त्याच्यामध्ये फ्रान्स आहे, त्याच्यामध्ये ब्रिटन आहे, त्याच्यामध्ये USA आहे. या महत्त्वाच्या कंट्रीज आहेत. आणि त्याच्यामध्ये विशेष करून जर्मनी सुद्धा आहे. या महत्त्वाच्या कंट्रीज आहेत की ज्यांनी डायरेक्ट युक्रेनला सपोर्ट दर्शवलेला आहे. आणि बाकी युरोपियन युनियनच्या कंट्री आहेत. आणि त्याचबरोबर रशियाला सपोर्ट करणारी एक महत्त्वाची कंट्री म्हणली जाते ती म्हणजे चायना, की त्यांनी डायरेक्ट रशियाचे जे काही रशियानं पाऊल उचललेलं आहे त्याचं समर्थन केलेलं आपल्याला पाहावयास मिळते. त्यामुळं त्याची डिटेल इन्फॉर्मेशन खऱ्या अर्थानं आपल्याला असणं कुठेतरी गरजेचं आहे. आणि याच्या अंतर्गत आपल्याला पाचवा की पॉईंट महत्त्वाचा काय बघायचं, तर ह्या सगळ्यांचा मॅप आपल्याला डिटेलमध्ये माहिती असणं गरजेचं आहे. समजते तुम्हाला, याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. जे काय खरं तर मॅपच्या माध्यमातून गरजेचं आहे ते डिटेल माहिती पाहिजे आपल्याला. जो मॅप मी तुम्हाला दाखवलाय तो मॅप तुम्हाला डिटेल माहिती असणं गरजेचं आहे. आणि सहावा आणि शेवटचा पॉईंट म्हणजे इंडियाची पोझिशन याच्यामध्ये आतापर्यंत काय राहिलेली आहे, इंडियानं आतापर्यंत याच्यासाठी काय पावलं उचलली गेली ते 2014 पासून. 2014 मध्ये खऱ्या अर्थानं युक्रेनवरती ज्यावेळेस कब्जा रशियाने केला तेव्हापासून रशियाची जी काही ही स्ट्रॅटेजी आहे ती सुरू आहे. आणि तेव्हा सुद्धा इंडियाने एक वेगळी पोझिशन घेतली होती, मी तुम्हाला सांगितली ऑलरेडी. ते सगळ्या स्टेप ज्या आहेत इंडियाच्या त्या सगळ्या स्टेप आपल्याला माहिती असणं कुठेतरी गरजेचं आहे. समजते तुम्हाला. बाकी हा जो कॉन्फ्लिक्ट चालू आहे याच्यामध्ये आपल्या स्पर्धापेक्षा दृष्टीतून इम्पॉर्टंट असं काही नाही. जे काही इम्पॉर्टंट होतं ते तुम्हाला समजावून सांगितलं. आणि जी काही सगळी इन्फॉर्मेशन आहे ती ढोबळ मनाने मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने या लेक्चरमध्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय. जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा, जेणेकरून सर्वांना याचा फायदा होऊ शकेल. सो या नोटवरती मी तुमची रजा घेतो. आशाही तुम्हाला चांगल्या पद्धतीनं हा जो कॉन्फ्लिक्ट, हा जो युद्ध चालू आहे रशिया युक्रेनचं, ते चांगल्या पद्धतीने मी समजावून सांगू शकलो असेल. या नोटवरती मी तुमची रजा घेतो. भेटू आपण नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय, टेक केअर, जय हिंद.